शांती. आज आहे 25/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, अंतर्मुखी बनून विचार सागर मंथन कराल तर खुशी आणि नशा राहील. तुम्ही बाप समान टीचर बनाल. प्रश्न आहे, आंतरिक खुशी कोणत्या आधारावर स्थायी राहू शकते? उत्तर आहे, स्थायी खुशी तेव्हा राहील जेव्हा इतरांचे कल्याण करून सर्वांना खुश कराल. रहेमदिल अर्थात दयाळू बनाल तर खुशी राहील. जे दयाळू बनतात त्यांच्या बुद्धीमध्ये राहते की ओहो, आपल्याला सर्व आत्म्यांचे पिता शिकवत आहेत, पावन बनवत आहेत, आपण विश्वाचे महाराजा बनत आहोत. अशा प्रकारे ते खुशीचे दान करत राहतात. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना विचारतात, मुलांनो, हे ओम शांती कोणी म्हटले? मुलांनी म्हटले, शिवबाबांनी. शिवबाबा म्हणाले, होय, कारण मुलांना माहिती आहे हे सर्व आत्म्यांचे पिता आहेत. म्हणतात, मी कल्पकल्प याच रथामध्ये येऊन शिकवतो. आता हे झाले शिकवणारे टीचर. टीचर येतील तेव्हा म्हणतील गुड मॉर्निंग. मुले देखील म्हणतील गुड मॉर्निंग. मुले हे जाणतात की आत्म्यांना परमात्मा गुड मॉर्निंग करतात. लौकिक रिवाजाप्रमाणे तर गुड मॉर्निंग बऱ्याचदा म्हणत राहतात. हे तर बेहदचे पिता आहेत, जे येऊन शिकवतात. मुलांना पूर्ण झाडाचे अथवा ड्रामाचे रहस्य समजावून सांगतात. तुम्ही जाणता, जे पण सर्व आत्मे आहेत त्या सर्वांचे पिता आलेले आहेत. हा निश्चय पूर्ण दिवस बुद्धीमध्ये राहिला पाहिजे की बेहदचे पिता आम्हाला शिकवत आहेत. ते आमचे पिता, टीचर, गुरु आहेत. त्यांना रचता देखील म्हणतात. हे देखील समजून घेतले पाहिजे. आत्म्यांना रचत नाहीत, ते समजावून सांगत आहेत. मी बीजरूप आहे. या मनुष्य सृष्टीरूपी झाडाचे नॉलेज तुम्हाला ऐकवितो. बीजा व्यतिरिक्त हे नॉलेज दुसरे कोण देणार? असे म्हणणार नाही की झाडाला त्यांनी रचले. म्हणतात, मुलांनो, हे तर अनादी आहे. नाही तर मी तिथी तारीख सर्व काही सांगेन, केव्हा आणि कसे रचले. परंतु ही तर अनादी रचना आहे. बाबांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. ज्याने जाननहार अर्थात झाडाच्या आदी मध्य अंताचे रहस्य जाणतात. बाबाच मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. संपूर्ण नॉलेज त्यांच्यातच आहे. तेच येऊन मुलांना शिकवतात. सर्व मनुष्य म्हणत राहतात, शांती कशी स्थापन होईल? आणि तुम्ही आता म्हणाल की शांती तर शांतीचे सागरच स्थापन करतील. ते शांती, सुख आणि ज्ञानाचे सागर आहेत. कोणते ज्ञान आहे? सृष्टीच्या आदी मध्य अंताचे. ते लोक तर शास्त्रांना देखील ज्ञान समजतात. असे तर शास्त्र ऐकविणारे पुष्कळ आहेत. हे बेहदचे बाबा स्वतःच येऊन परिचय देतात आणि सृष्टीच्या आदी मध्य अंताचे नॉलेज सुद्धा देतात. त्यांच्या येण्यानेच शांती स्थापन होते हे देखील त्यांना समजते. तिथे आहेच शांती. हे कोणीच जाणत नाही की शांती धाम मध्ये सर्वजण शांतीमध्ये होते. ते म्हणत राहतात, इथे शांती कशी निर्माण करता येईल? इथे शांती होती जरूर. राम राज्यवाली शांती पाहिजे. रामराज्य केव्हा होते हे कोणालाच माहिती नाहीये. बाबा जाणतात किती खंडीभर आत्मे आहेत. मी त्या सर्वांचा पिता आहे असे आणखी कोणी म्हणू शकत नाही. जे पण सर्व आत्मे आहेत सर्व यावेळी इथे आहेत. आधी शांतीधाम मध्ये होते, नंतर सुखधाम मध्ये आले, मग सुखधाम मधून दुःखधाम मध्ये आले आहेत. सुख दुःखाचा हा खेळ कसा बनलेला आहे हे कोणीच जाणत नाही. असेच फक्त म्हणत राहतात की आवागमनाचा खेळ आहे. तर आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की ते आम्हा सर्व आत्म्यांचे पिता आहेत. ते आम्हाला नॉलेज ऐकवत आहेत. ते येऊन स्वर्गातील राज्य स्थापन करतात, आम्हाला शिकवतात. असे म्हणतात, मुलांनो, तुम्हीच देवता होता. असे तर इतर कोणी म्हणणार नाहीत की सर्व आत्म्यांचे पिता तुम्हाला शिकवित आहेत. किती बेहदचे मोठे नाटक आहे. ते अर्थात दुनियावाले लाखो वर्षांचे आहे असे म्हणतात. तुम्ही म्हणाल, हा 5000 वर्षांचा खेळ आहे. आता तुम्हाला माहीत झाले आहे की शांती 2 प्रकारची असते. एक आहे शांतीधामची, दुसरी आहे सुखधामची. हे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की सर्व आत्म्यांचे पिता आपल्याला शिकवत आहेत.
हे तर कोणत्या शास्त्रामध्ये सुद्धा नाहीये. बेहदचे पिता आहेत ना. सर्व धर्मवाले त्यांना अल्लाह, गॉडफादर, प्रभू इत्यादी इत्यादी म्हणतात. त्यांची शिकवण देखील जरूर तितकी उच्च असेल. हे पूर्ण दिवसभर लक्षात राहिले पाहिजे. बाबा म्हणतात, मी तुम्हाला नवीन गोष्टी ऐकवतो, नव्या तऱ्हेने शिकवतो, तुम्ही मग इतरांना शिकवता. भक्ती मार्गामध्ये देवींचा देखील खूप मान आहे. वास्तविक हे ब्रह्मा देखील मोठी आई आहे. यांना अर्थात शिवबाबांना तर फक्त पिता म्हणणार, मात पिता मग यांना म्हणणार. या मातेद्वारा अर्थात ब्रह्मा बाबांद्वारा बाबा तुम्हाला ॲडॉप्ट करतात. बाळांनो बाळांनो म्हणत राहतात. बाबा म्हणतात, मी दर 5000 वर्षांनंतर तुम्हाला हे नॉलेज ऐकवतो. हे चक्र देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही एक एक शब्द नवीन ऐकता. ज्ञानसागर बाबांचे आहे रुहानी नॉलेज. रूह बाबाच ज्ञानाचे सागर आहेत. आत्मा म्हणते, अहो बाबा, मुले देखील सर्व गोष्टी चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करतात. अंतर्मुखी होऊन अशा प्रकारे जेव्हा विचारसागर मंथन कराल तेव्हा ती खुशी आणि नशा राहील. मोठे टीचर तर आहेत शिवबाबा, ते मग तुम्हाला देखील टीचर बनवतात. त्यात देखील नंबरवार आहेत. बाबा जाणतात, हा मुलगा खूप चांगल्या रीतीने शिकवतो, सर्वजण खुश होतात असे म्हणतात. अशा बाबांकडे आम्हाला देखील लवकर घेऊन चला, ज्यांनी तुम्हाला असे बनवले. बाबा सांगतात, मी यांच्या अर्थात ब्रह्मा बाबांच्या अनेक जन्मांच्या देखील शेवटच्या जन्माच्या अंतामध्ये यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला शिकवतो. कल्पकल्प आपण किती वेळा या भारतामध्ये आलो असू. तुम्ही या नवीन गोष्टी ऐकून आश्चर्यचकित होता की बेहदचे बाबा आपल्याला शिकवतात. त्यांचीच भक्ती मार्गामध्ये किती नावे आहेत. कोणी परमात्मा, राम, प्रभू, अल्लाह म्हणतात. एकाच टीचरची बघा किती नावे ठेवली आहेत. त्या टीचरचे अर्थात दुनियातील टीचरचे तर एकच नाव असते. अनेक असतात का? कित्येक भाषा आहेत. तर कोणी खुदा, कोणी गॉड, काय काय म्हणतात ते स्वतः समजतात. मी आलो आहे मुलांना शिकविण्यासाठी. जेव्हा शिकून देवता बनाल तेव्हा विनाश होईल. आता तर जुनी दुनिया आहे, तिला नवीन कोण बनविणार? बाबा म्हणतात, माझाच पार्ट आहे. मी ड्रामामध्ये बांधला गेलो आहे. हे देखील मुले जाणतात. भक्तीचा किती विस्तार आहे. हा देखील खेळ आहे. भक्तीसाठी अर्धे कल्प लागते. आता पुन्हा बाबा आले आहेत. आपल्याला शिकविणारे देखील तेच आहेत. शांती स्थापन करणारे देखील तेच आहेत. जेव्हा या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते तेव्हा शांती होती. इथे आहे अशांती. बाबा आहेतच एक. आत्मे पुष्कळ आहेत. किती वंडरफुल खेळ आहे. बाबा सर्व आत्म्यांचे पिता तेच आपल्याला शिकवत आहेत. किती आनंद झाला पाहिजे. तुम्ही असे समजता, गोप गोपी तर आपणच आहोत आणि गोपी वल्लभ बाबा आहेत. फक्त आत्म्यांना गोप गोपी म्हणणार नाही. शरीर असेल तेव्हाच गोप गोपी अथवा भाऊ बहीण म्हटले जाते. जी गोपी वल्लभ शिवबाबांची मुले आहेत. गोप गोपी शब्दच गोड आहे. गायन देखील आहे. अच्युतम केशवम गोपीवल्लभम जानकी नाथम. ही महिमा देखील याच काळातील आहे. परंतु न जाणल्यामुळे सर्व गोष्टी एकत्र करून संभ्रम निर्माण केला आहे. हे बाबा बसून जगाचा इतिहास भूगोल सांगतात. ते लोक फक्त या खंडांना जाणतात. सतयुगामध्ये कोणाचे राज्य होते, किती काळ चालले हे जाणत नाहीत. कारण कल्पाची आयु लाखो वर्ष सांगितली गेली आहे. एकदमच घोर अंधारामध्ये आहेत. आता बाबा येऊन तुम्हाला सृष्टी चक्राचे नॉलेज देतात. ज्याला जाणल्यामुळे तुम्ही त्रिकालदर्शी त्रिनेत्री बनता. हे शिक्षण आहे. बाबा स्वतः म्हणतात, मी कल्पकल्प कल्पाच्या संगम युगावर येऊन तुम्हाला पुरुषोत्तम बनवितो. नंबरवार तुम्हीच बनता. शिक्षणानेच पद मिळते. तुम्ही जाणता. आपल्याला बेहदचे बाबा शिकवत आहेत. ते अर्थात दुनियावाले तर म्हणतात परमात्मा नावारूपापासून न्यारा आहे. दगड धोंड्यांमध्ये आहे. काय काय म्हणत राहतात. देवींना देखील किती भुजा दाखविल्या आहेत. रावणाला 10 तोंडे दाखवतात. तर मुलांना मनामध्ये आले पाहिजे की सर्व आत्म्यांचे पिता आपल्याला शिकवत आहेत.
पावन बनवत आहेत तर आतून किती खुशी झाली पाहिजे. परंतु ती खुशी तेव्हा होईल जेव्हा इतरांचे कल्याण कराल. सर्वांना खुश करा, दयाळू बना. ओहो, बाबा आम्हाला विश्वाचा महाराजा बनवितात. राजा, राणी, प्रजा सर्व विश्वाचे मालक बनतील ना. तिथे वजीर असत नाहीत. आता जर राजाच नाही तर वजीरच वजीर आहेत. आता तर प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. तर घडोघडी बुद्धीमध्ये आले पाहिजे की बेहदचे बाबा आम्हाला काय शिकवतात. जे चांगल्या रीतीने शिकतील ते सर्वात अगोदर येतील आणि उच्च पद प्राप्त करतील. हे लक्ष्मी नारायण इतके श्रीमंत कसे बनले, काय केले? भक्ती मार्गामध्ये कोणी खूप श्रीमंत असतात तर असे समजले जाते की यांनी अशी श्रेष्ठ उच्च कर्म केली आहेत. ईश्वर अर्थ, दान, पुण्य देखील करतात असे समजतात. त्याच्या बदल्यात आपल्याला खूप काही मिळेल. तर दुसऱ्या जन्मामध्ये श्रीमंत बनतात, परंतु ते देतात इनडायरेक्ट, ज्याद्वारे अल्प काळासाठी थोडेफार मिळते. आता बाबा डायरेक्ट आलेले आहेत. सर्वजण त्यांची आठवण करतात की येऊन पावन बनवा. असे म्हणणार नाही की हे नॉलेज देऊन आम्हाला असे लक्ष्मीनारायण बनवा. मनुष्याच्या बुद्धीमध्ये तर श्रीकृष्णाचीच आठवण येते. बाबांना न जाणल्यामुळे किती दुःखी झाले आहेत. आता बाबा तुम्हाला दैवी संप्रदायाचे बनवितात. तुम्ही शांतीधाम मध्ये जाऊन परत सुखधाम मध्ये येणार. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. भले ऐकतात, परंतु जसे काही ऐकतच नाहीत. पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनतच नाहीत. पूर्ण दिवस बाबा आणि बाबांचीच आठवण राहिली पाहिजे. पत्नीचा पतीसाठी जीव किती वर खाली होत असतो. पत्नीचे खूप प्रेम असते. इथे तर तुम्ही सर्वजण मुले आहात, तरी देखील नंबरवार तर आहेत ना. तुम्ही जाणता अशा बेहदच्या बाबांना आपण सारखे सारखे विसरून जातो. बाबा म्हणतात माझी आठवण केल्याने तुमची विकर्म विनाश होतील, तरी देखील विसरतात. अरे, असे बाबा जे तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात त्यांना तुम्ही विसरता कसे काय? मायेची वादळे येतील तरी देखील तुम्ही प्रयत्न करत राहा. बाबांची आठवण कराल तर वारसा मिळेल. स्वर्गवासी देवता तर सर्वजण बनतात, परंतु शिक्षा भोगून नंतर बनतात. मग पद देखील खूप कमी दर्जाचे मिळते. या सर्व नवीन गोष्टी आहेत. लक्षात तेव्हा येतील जेव्हा बाबांची, टीचरची आठवण करत राहाल. तुम्ही टीचरला देखील विसरून जाता. बाबा म्हणतात जोपर्यंत मी आहे, विनाशाची वेळ येईल आणि सर्व काही या ज्ञान योगामध्ये स्वाहा होईल, तोपर्यंत हे शिक्षण चालत राहील. तुम्ही म्हणाल शिकवले तर सर्व काही आहे, अजून आणखीन काय शिकवणार? बाबा म्हणतात नवीन नवीन पॉइंट्स निघत राहतात. तुम्ही ऐकून खुश होता ना, तर चांगल्या रीतीने शिका आणि सुदाम्याप्रमाणे जे ट्रान्सफर करायचे आहे ते देखील करत राहा. हा देखील खूप मोठा व्यापार आहे. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा व्यापारामध्ये देखील खूप मोठ्या मनाचे होते. रुपयातून एक आणा धर्माऊ म्हणून काढत होते. भले तोटा होत होता, कारण सर्वात आधी मला पेटीत घालावे लागत होते. असे म्हणायचे तुम्ही जितके जास्त पेटीत टाकाल तर तुम्हाला पाहून सर्वजण टाकतील, तर खूप जणांचे कल्याण होईल. तो होता भक्ती मार्ग. इथे तर सर्व काही बाबांना देऊन टाकले. बाबा हे सर्व काही घ्या. बाबा म्हणतात तुम्हाला पूर्ण विश्वाची बादशाही देतो. विनाशाचा साक्षात्कार, चतुर्भुजचा देखील साक्षात्कार झाला तर त्यावेळेस समजले की मी विश्वाचा मालक बनणार. बाबांची प्रविष्टा झाली होती ना. विनाश पाहिला, बस ही दुनिया नष्ट होत आहे. हा धंदा इत्यादी काय करू? गाढवासारखे काम करणे सोडून द्यावे. मला राजाई मिळत आहे. आता बाबा तुम्हाला देखील समजावून सांगत आहे की सर्व जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. तुम्हाला कुंभकर्णाच्या झोपेतून उठण्यासाठी किती पुरुषार्थ करून घेत आहे, तरी देखील तुम्ही जागे होत नाही आहात. तर मुलांना एका बाबांचीच आठवण करायची आहे. सर्व काही बाबांना देऊन टाकले तर जरूर एका बाबांचीच आठवण येईल. तुम्ही मुले खूप आठवण करू शकता. जिनके माथे मामला, बंधनात असलेल्या मातांचे किती समाचार येतात. बाबांना विचार येतो, बिचाऱ्या मार खातात, पती किती सतावतो. भले समजता ड्रामामध्येच असे आहे, आपण काय करू शकतो?
कल्पापूर्वी देखील अबलांवर अत्याचार झाले होते. नवीन दुनिया स्थापन तर होणारच आहे. बाबा तर म्हणतात, अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्माच्या देखील अंतामध्ये मी प्रवेश करतो, तर जरूर आपणच गोरे होतो जे आता सावळे बनलो आहोत. मीच अर्थात ब्रह्मा बाबा पहिल्या नंबरला जाणार, मीच जाऊन श्रीकृष्ण बनणार. या चित्राला बघतो तेव्हा विचार येतो की असे जाऊन बनणार तर बाबा मुलांना चांगल्या रीतीने समजावून सांगतात. आता मुलांचे काम आहे समजून घेऊन दुसऱ्यांना समजावून सांगणे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आपण गोपी वल्लभच्या गोप गोपिका आहोत. याच खुशी अथवा नशेमध्ये राहायचे आहे. अंतर्मुखी बनून विचार सागर मंथन करून बाप समान टीचर बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, सुदाम्यासारखे आपले सर्व काही ट्रान्सफर करण्यासोबतच शिक्षण देखील चांगल्या रीतीने शिकायचे आहे. विनाशाच्या पूर्वी बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेल्यांना जागे करायचे आहे. आजचे वरदान आहे, मधुरतेच्या गुणाद्वारे संस्कार मिलन करत मंगल मिलन साजरे करणारे होली हंस भव. मधुरतेच्या गुणाद्वारे संस्कार मिलन करत मंगल मिलन साजरे करणारे होली हंस भव. स्पष्टीकरण आहे, जसे होळीच्या दिवशी रंग खेळतात आणि एकमेकांचे तोंड गोड करत मंगल मिलन साजरे करतात, तसे तुम्ही होली हंस मुले जेव्हा एकमेकांना आत्मिक संगाचा रंग लावून मधुरतेची मिठाई खाऊ घालता, तुमच्या नयनांद्वारे मुखाद्वारे वर्तनाद्वारे मधुरता प्रत्यक्ष रूपामध्ये दिसून येते, तेव्हा मंगल मिलन अर्थात संस्कार मिलन होते. आपसामध्ये संस्कारांचे मिलन होणेच प्रत्यक्षतेचा आधार आहे. यानेच जय जयकार होईल. स्लोगन आहे, विदेहीपणाचा अभ्यास करा. हाच अभ्यास अचानकच्या पेपरमध्ये पास करण्यास मदत करेल. विदेहीपणाचा अभ्यास करा. हाच अभ्यास अचानकच्या पेपरमध्ये पास करण्यास मदत करेल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.